सावरगाव नसरत ग्रामपंचायतीत 25 दिवसापासून ग्रामसेवक गैरहजर, नागरिक त्रस्त। लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथील ग्रामसेवक मागील 20 ते 25 दिवसापासून ग्रामपंचायतीत गैरहजर असल्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायतीची अनेक महत्त्वाची कामे रखडली असून विविध शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत। परिणामी ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवकांशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न करूनही कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी गावातील नागरिक व लोकप्रतिनिधीकडून करण्यात येत आहे। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। आलेले होते ग्रामपंचायतला 15 पैसे उचलून मॅडम ह्यांनी कोणत्याही गावचं काम केलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये नालीचं काम केलेलं नाही, जिल्हा परिषद जे कॅमेरे होते कॅमेरे बसवले नाहीत, महावर्षी वालगुरूचे गट्टूचं काम होतं मॅडम, काम करण्याच्या अगोदर पैसे उचललेले आहेत मॅडम। अंगणवाडीचे रिपेअरिंग करायचे होते मॅडम, ते रिपेअरिंग करण्याच्या अगोदर मॅडमने पैसे उचललेले आहेत। असे अनेक कामं आहेत की ते पैसे करून पैसे घेतले आणि कामं झाले नाहीत आणि बोगस कामं दाखवून पैसे उचलून घेऊन ह्या अधिकाऱ्यांनी मॅडम पैसे उचललेले आहेत। आतापर्यंत गावचा कुठलाही विकास झाला नाही आहे। आजपर्यंत आदिवासी समाज गावामध्ये आज 500 मतदान आहे मॅडम। आजपर्यंत आमच्या आदिवासीसाठी कुठलाही ग्रामपंचायत कुठलाही निधी दिला आणि कुठलीही आम्हाला योजना आतापर्यंत राबवली नाही आहे आणि आतापर्यंत ग्रामसेवकाने आम्हाला कोणती माहिती पण दिली नाही आणि आमचे जे काय आहे आज पाणी झालं, ढोराला पाणी झालं, आज घरकुल झालं, आजपर्यंत आमची कुठलीही पण योजना आम्हाला आजपर्यंत ग्रामपंचायतीने आम्हाला दिलेली नाही आहे। जे वाटत असेल तर आमच्या कोळी समाज बांधव आहेत का ह्याला पण विचारा, आजपर्यंत आमचे आज काय घरी राहिले नाहीत आणि घरकुल आज कमीत कमी 40 वर्ष झालं सावरगावमध्ये राहत। 20 जणाला घरकुल आला असेल, पहिला हप्ता पडला असेल, नाहीतर त्या गावामध्ये आलेले घरकुल ज्याचे त्याचे आले तर एकेकाला 5 ते 6 वेळेस घरकुल आलेले आहेत एका घरी। ज्यांना कोणाला आले नाहीत त्या घरी एक सुद्धा घरकुल आलेलं नाही। आता आमच्या समाजामध्ये प्युअर ब्लॉकचे काम होते ते पण झालेलं नाही व्यवस्थित आणि अगोदर पैसे उचलून खाल्लेले आहेत। अंगणवाडीचे रस्ते, नाल्याचे पैसे अगोदर काम होण्याच्या अगोदर पैसे उचलून खाल्लेले आहेत आणि काम कुठल्याच प्रकारे झालेलं नाही। ग्रामसेवक साहेबाला माणूस या बाई गरीब मी आदमी म्हणून गाववाल्यानं मला निवडून दिलं। मग कोणीच ऐकना झाले। मला गाववाले आता माराय अंगावर येईल। पाणी नाही गावाला, रस्त्याला लहीन नाही। मी काय करू? कोणता माणूस यायराजी नाही। मी 7 रोज तिथं चिरटाच्या घरात बसली। गावाले म्हणाले कशी काय बसलीस तू? काय सांगू गावाल्याला? काय हे करू? एक दिवस येईना ग्रामसेवक, पुण्यात कामाला येईल। 7 रोज होते, बायाने मला भाकरी आणून दिल्या। मी बोलतच होते की तिथं ये बापू फोनच उचलाय राजी नाही। फोनच उचली ना देखील बोलला काय म्हणून। सावरगाव नसरत का सदस्य ती आई आहे, तर ग्रामसेवक आम्हाला जरा त्रास होत आहे। टाईमला येणं गेले, काम करणं गेले, पैसे उचलून घेतले, कोणतंही काम झालं नाही अशी तक्रार मी दिली आहे। जिल्हा परिषदचे फंड आलेला उचलला आहे, काम केलेलं नाही। त्या सावरगाव पाणी टंचाई आहे, पाणी नाही थोडं टेम्पर घरी निघेल। सरपंच ते राहतात तिथं आणि इथं कोणी जिम्मेदार नाही। ग्रामसेवक फोन उचलत नाही, घरकुलचा हप्ता पडू देत नाही। ते म्हणते पैसे दे तो हप्ता पडतो तुझा। मला स्वतः घरी पत्र नाही, ते सगळं बांधकाम केलं तर मला काही देऊ शकत नाही। ते म्हणते आता मला पैसे देऊ शका तेव्हा तुमचं घरकुल पडेल तुमचा हप्ता। मग काही देणं गेलं तेव्हा 15,000 पडले, 15,000 3,000 येणं घेऊन टाकले। मग 13,000 मला खिशात दिले देणं। आणि दुसरीकडे पैसे टाकले, दुसऱ्या खात्यात पैसे टाकले होते। आणि पाणी जाऊन टचला आहे, आमच्याच पैसे अजून आहे, फार टचला आहे आमच्या पैसे।
आमची बायको येडसर आहे, त्याला पाणी आणू कोणी हिरव आहे ना, काहीच नाही, पाण्यात लय फाटच नाही आम्हाला आहे. हां, हे नम्र विनंती आहे. ग्रामसेवक फोन कधी उचलत नाही आणि कधी येत बी नाही. आणि सरपंच साहेब काय करू शकतात मला सांगा तुम्ही, ते येतच नाही. तर तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक किती दिवसापासून आले नाही? आलं तर 1 महिना आलंच नाही. ते फोन बी देखील उचलत नाही. फोन बी नाही, काय बी नाही, फोन लावणार उचलणार देखील नाही. घरकुलचे हप्ते देखील पैसे द्या तर घरकुलचा हप्ता पडतो म्हणते. चला माझ्या घरी वा, कोणतं घर आहे मग? स्वतः दुसऱ्या घरामध्ये राहतो मी, पत्र काढू. हां, स्वतः आणून ठेवून पत्र काढून दुसऱ्या घरामध्ये राहिलो. हां, ते म्हणतात पैसे द्या, आम्ही घरकुल देतो तुम्हाला. आता पैसे मला काय फाशी घेऊन पैसे देऊ काय? आता पैसे नाही, कुठे देऊ पैसे मी? आता 200-300 रुपये हजेरी भेटते, ते काम करू का? त्याला 5,000 देतो तुम्ही, सांगा तुम्ही मला. आणि माणसं मला द्यायला 10,000 द्या, त्याला 5,000 देतो, पैसे भेटतात. कुठले पैसे देऊ मी, सांगा मला. आता मी गेलो त्या बाईनं कागदपत्र मध्ये कुठं लपून ठेवले की, आता काय करणार मी ह्याच्यामुळे? सांगा तुम्ही. आता नाही फाशी घ्या, मला फाशी घ्या तयार आहे म्हणे. हां, तुम्ही सांगा, मान्य कुठे सांगा तुम्ही. हां, अव त्याला पैसे द्यावं, ते तो घरकुल द्यावं का मला? भगवान कंदारे. आमच्या जे गावात मागील 15वीत आयोगाअंतर्गत जे अवैध जे वसुली करून घेतलेली शासनाच्या पैशाची जे अधिकृत अनधिकृत पैसे जे काढून घेतलेत, जे कामानिमित्त आमच्या गावात कुठलंही काम न करता सीसी रोड असतील, तांडे वस्तीवरील अंगणवाडीचे सुशोभीकरण किंवा बांधकाम, सीसी रोड अशा विविध कामाच्या नावाखाली शासनाची ग्रामसेवक आणि सदरील इंजिनियर आणि BDO यांनी जी लूट केली ही अवैध असून ग्रामपंचायतीच्या कारभारात यांनी प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा अनधिकृत खाते उघडून या ग्रामपंचायतची जवळपास 15 ते 20 लाखाची लूट केली. आणि आमच्या कुठल्याही सदस्याची किंवा सरपंचाची परवानगी नसताना आमच्या ग्रामपंचायतला जवळपास दरवर्षी 35 ते 36 लाख रुपयाचा निधी असतोय. आणि त्या निधीतून कुठलेही कामं न करता आमच्या सरपंचाची दिशाभूल करून ग्रामसेवक. माझं नाव यशवंत शेषराव बोईनवाड. ST समाजासाठी ग्रामपंचायतमधून एक 2,10,000 रुपयाचा निधी आला होता. आणि ते निधी तेवढं काम न पूर्ण करता तो निधी कुठंतरी उचलला गेला. हा निधी आमच्या अगोदर उचलला गेला काम करायच्या पहिलं. आणि त्याच्यानंतर गावचे जे सरपंच आहेत त्यांनी हे मुद्दा उचलला. जवळपास 5 दिवस तिथं उपोषण केलं. 5 दिवस ना BDO आला, ना CO आला, नाही कुठल्या माहितीच्या अधिकाऱ्यांनी तिथं दखल घेतली. आणि ही ST समाजाशी म्हणजे जवळपास 30 वर्षापासून आतापर्यंत तिथं 1 रुपयाचा निधी आला नव्हता. 2,10,000 रुपयाचा निधी आला, पण तो काम करण्याच्या पहिलं तो निधी उचलला गेला. आणि मग ज्या टायमाला तिथं काम करायची टाईम आली, वेळ आली त्याला, तर ते काम अपुरं सोडून दिलेलं आहे. आज बी अर्ज केल्याच्या नंतर त्यांनी कामाची होपत केली आणि काम सुरुवात केली, पण ते अपुरं काम सोडून दिलं. आणि मी स्वतः STचा माणूस, मला त्याने ते खालचं काम करायला सांगितलं, पण मला आतापर्यंत 1 रुपया दिलेला नाही. आणि माझा स्वतः ग्रामसेवक फोनसुद्धा उचलत नाही. STच्या समाजावर गेल्या 20 वर्षापासून अन्याय होत आला आणि आजही अन्याय चालू आहे आमच्यावर. शासनाने याच्यावर कुठंतरी दखलंदाजी घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळून